हा असणारा पालखी सोहळा आपल्या असणाऱ्या गावामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळींनी ठरवलं बाबा मामांचं आगमन आपल्या पंचकृषीमध्ये होते, काहीतरी नामस्मरण घडावं या अनुषंगानं 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी योजला आहे। 2 दिवस आपण श्रवण करताय कीर्तन, आज 3ऱ्या दिवशीचं कीर्तन आमचे परमस्नेही बाळासो मडांगे आले वा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आली। या असणाऱ्या कीर्तनाला महाराष्ट्रातील सर्व नामांकित दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का, इम्पॉर्टंट आहे बरं का, सगळे लांबून मागावले इथलं एकही नाही। आमचे मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण पुरंदर तालुक्याचं वैभव अतिशय गोड ज्यांचा मृदुंग आहे बरं का, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये टाळ्या वाजवा एकदा त्यांच्याकरता, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदुंग असतोय ते आदरणीय हरिभक्तीपरायण प्रथमेश महाराज शिंदे गुरुजी आदरणीय गुरुजींची गोड अशी उपस्थिती आहे। आपले दौंड तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार राहुलजी महाराज राजगुरू गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। पुरंदर तालुक्याचं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बर्डे महाराजांची या ठिकाणी गोड अशी उपस्थिती आहे बरं का। त्यानंतर आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या मांडवगणचे या ठिकाणी असणारे सुतार महाराज रामचंद्र महाराज सुतार आदरणीय महाराजांची गोड अशी उपस्थिती आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्या असणाऱ्या गावामधील सर्वच भजनी मंडळ, परिचय नाही बरं का पण तुमची माफी मागतो बरं का, आता परिचय होईल, आलोय म्हणजे परिचय होईल, तुम्हा सर्वांची माफी मागून या। आमचे मामा सुद्धा या ठिकाणी मामा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, मामांना सुद्धा धन्यवाद। सर्वच मंडळी तुम्ही मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। यानंतर या असणाऱ्या बग्ग्याचे पालखी सोहळ्याचे प्रमुख कारभारी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आणि आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन। मस्तक हे पायावरी रामचंद्र महाराज बरं का, मला आवर्जून एक गोष्ट सांगायची बरं का, या गावानं या गावातल्या माणसांनी लई पुण्य केले बरं का, या गावानं आणि या गावातल्या माणसांनी लई पुण्य केले गड्या हो। ऐका ना, या बाळू मामांचा पालखी सोहळा कुणाच्याही गावात जात नाही बरं का, ऐका रे, कीर्तनाला आलात ना, बाळू मामाच्या दरबारामध्ये बसलात ना गाड्या हो, लय पुण्य केले गाड्या हो तुम्ही। इथं येण्याचं भाग्य प्रत्येकाला नाही लाभत गाड्या हो, बाळू मामांचं दर्शन घेण्याचं भाग्य प्रत्येकाला नाही लाभत गाड्या हो। ऐका ना, हे दर्शन घेण्याकरता काय करावं लागतं माहिती का, आमचे ज्ञानोबराय बोलतात, जरी केली होती पुण्य राशी पर्यावधान होय कथेसी ये रवी ऐकता गेला लागे अनयासे अतिनिद्रा। आई ओ आई, एक पुण्य करून चालत नाही बरं का, एक पुण्य करून चालत नाही, इथं येण्याकरता पुण्याच्या राशी कराव्या लागतात, तेव्हा बाळू मामांच्या दरबारामध्ये येण्याचं भाग्य तुमच्या आमच्या पदरामध्ये पडतं। म्हणून तुम्ही सर्व मंडळींनी अतिशय पुण्य केले, एक पुण्य नाही तुम्ही सर्वांनी पुण्याच्या राशी केल्या, म्हणून तुम्ही पुण्यवान मंडळी। विठ्ठल ऐका रे, या दरबारामध्ये आलाय ना गड्या हो, या दरबारामध्ये आल्यानंतर या असणाऱ्या दरबारामधला पिवळा असणारा भंडारा कधीतरी आपल्या कपडाला धारण करा गड्या हो। इथं असणाऱ्या कन्या मोठ्या भक्तिभावानं खावा, इथं असणारा प्रसाद मोठ्या भक्तिभावानं भक्षण करा। महाराज फळ काय, महाराज इथं आल्यानंतर येण्याचं फळ काय, आमचे बाळूमामा सांगायचे बरं का, चरित्राचा अभ्यास करत असताना वाक्य आलंय बरं का, आमचे बाळूमामा सांगायचे, अरे ज्या माणसानं या असणाऱ्या बग्यामधल्या कन्या खाल्ल्या तर त्या माणसांना मुलं बाळ झाली, ज्या माणसांनी या बग्यामधला प्रसाद श्रवण केला ना त्या माणसांचा आजार पळून गेला, आणि ज्या माणसांनी हा असणारा पिवळा भंडारा आपल्या कपाळाला लावला ना त्या माणसांच्या आयुष्याचा उद्धार झाला। विठ्ठल विठ्ठल
जाता जाता तुम्हाला भंडारा या शब्दाचा अर्थ सांगतो बरं का. कुणी सांगितलं नसेल, तिथं अनेक कीर्तन झाली असतील, पण ऐका रे, भंडारा शब्दाचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगून जाईल. भगवान शिवशंकरांच्या भस्मामधला भ घेतला. ऐका बरं का भंडारा शब्दाचा अर्थ. भगवान शिवशंकरांच्या भस्मामधला भ घेतला, भगवान शिवशंकरांच्या डमरू मधला ड घेतला आणि भगवान शिवशंकरांच्या त्रिशूळामधला र घेतला. मिळून काय झालं हो? अहो मिळून झाला भंडारा. म्हणून ऐका, हा भंडारा कपाळी धारण करा. ऐका रे, भंडारा कपाळी हाती घोंगड्यान काठी, भंडारा कपाळी हाती घोंगड्यान काठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी. भंडारा कपाळी हाती घोंगड्यान काठी, भंडारा कपाळी हाती घोंगड्यान काठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी. तत्वज्ञान होणे मागवी मिळाले, लक्ष्मणाची कशी मामाची स्वदेला, देवराची मामाची कळेला, देवराची मामाची कळेला. तत्वज्ञान होणे मागवी मिळाले, लक्ष्मणाची कशी मामाची स्वदेला, देवराची कशी मामाची कळेला, देवराची मामाची कळेला. हाती घोंगड्यान काठी, भंडारा कपाळी हाती घोंगड्यान काठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी, राखतो मेंढन बाळू मामाच्या साठी, राखतो मेंढन